क्या भाई लोग, कैसा है? मस्त मजे में? अभी आए ले तो पूरा वीडियो देखने था एंड तक क्या? हाय हॅलो नमस्कार. ती होती बंबई भाषा म्हणजे मुंबईची भाषा. मुंबईमध्ये बोलली जाणारी भाषा. सोपी आणि आपलीशी वाटणारी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय त्याच बंबई भाषेमधले 10 शब्द जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या लोकांना ही भाषा माहिती आहे, त्यातले शब्द माहिती आहेत, त्यांनी सुद्धा व्हिडिओ बघा आणि ज्यांना माहीत नाहीये, तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा. कसलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चला मग. पहिला शब्द आहे सलटाना म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. कुठल्या कुठेतरी प्रॉब्लेमचं सोल्यूशन देणं. भाई मेरा प्रॉब्लम हो गया भाई, मेरा मैटर सलटा दो ना भाई. अरे चल ना जल्दी, तेरा कुछ मैटर है वो सलटा देते आज के आज. दूसरा शब्द आहे भैसड. भैसड म्हणजे पागल झालायस का, या पागल हुआ है क्या? क्या बे पागल हो गया है तू, भैसड़ गया है क्या, बात क्या कर रहा है? अबे ये भैसड़ गया है, छोड़ दे इसे, चल हम लोग जाते. तिसरा शब्द आहे चिरकुंडा. चिरकुंडा मतलब छोटा, आकाराने लहान किंवा बारीक, पतला. अबे है इतना सा चिरकुंडा, काय को मॅटर करता है बे? अबे है इतना सा चिरकुंडा और मेरे से लड़ेगा तू? कल्टी मार. माझा चौथा शब्द आहे हडस. हडस म्हणजे हवऱ्यासारखं खाणं. फ्री का मिल रहा है, जितना चाहिए उतना पेट भर के खा लो. अबे फ्री का खाना मिला तो सब हड़स लिया तूने, हम लोग के कुछ रखा है की नहीं? जिधर खाने को दिखा उधर हड़सने बैठ गया. माझा पाचवा शब्द आहे ताकमे म्हणजे विचारत असणे. एखादी गोष्ट करण्याच्या विचारात असणे. ती गोष्टीचं पूर्ण डिसिजन घेतलेलं आहे सोच में. मतलब मैं कुछ करूंगा, सोचूंगा. क्या शर्ट है यार, उठाने के ताक में हुई है तो शर्ट में. पल्सर गाड़ी उठाने के ताक में हूं मैं. एक बार पैसा आ जाए अपने हाथ में, पल्सर गाड़ी उठा ही लेता हूं मैं. माझा सहावा शब्द आहे कसके. कसके म्हणजे जोरात, जोरों से. थांबूच नाही शकत आता, इतकं जोरात. भाई चल ना भाई जल्दी, मुझे कस के सुसु आया है. चल बाबा चल चल, मुझे कस के भूक लगा है यार. माझा सातवा शब्द आहे वंटास. वंटास म्हणजे कलटी मारून घेणं, निघून जाणं. मौका देखते ही 9-2-11 हो जाना. चान्स मिळाल्याबरोबर तिथून सगळं काय सोडायचं, तिथूनच पळून जायचं. एक बाई पोलीस आ रहे, चल वंटासले. उदय पंचायत इधर ही चारी है. चल भाई वंटासले वंटासले, चल चलो. माझा आठवा शब्द आहे डावाडोल. म्हणजे ना इकडचा ना तिकडचा, संमिश्र भाव असण्या. ना ह्या का ना वहा का. एखादी गोष्ट करायची आहे पण करू की नको करू, त्या विचारात असणे. सोच रहा हूं कल आऊंगा नहीं भाई, कल का मेरा है ना डावाडोल चल रहा है. माझा 9वा शब्द आहे ठसन. ठसन म्हणजे रागात रागात बघणे, एखाद्याकडे खुन्नसने बघणे, रागात बघणे. म्हणजे आता त्याच्याबरोबर 36चा आकडा आहे असा. क्या बे, हाँ शाने, मुझे मुझे ठसन दे रहा है तू? क्या बे, ये कौन है बे, इतना अपने को ठसन दे रहा है, कब से देख रहा हूँ ठसन देते जा रहा है. कौन है बे तू, क्या अपने को खुन्नस देता है, दुखे चल. आणि माझा 10वा शब्द आहे कोपचा. कोपचा म्हणजे कॉर्नर, कोपरा. एखादी गोष्ट तुम्हाला जर सगळ्यांपासून वेगळी, सगळ्यांपासून लपवून बोलायची किंवा एखादी गोष्ट सिक्रेटली तुम्हाला बोलायची की जी फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे, तिसऱ्या कोणाला कळली नाही पाहिजे, अशा वेळेला कोपचा शब्द वापरतात. चल क्या रहा है, कब से देख रहा हूँ कोपचे में खड़े होके बात कर रहे लोग. हैं? सेटिंग चालू है लगता है. चल मांडवली करनी है ना तेरे को, चल कोपचा पकड ले, मांडवली करा देता हो तेरी, चल. हे होते 10 शब्द जे आज मी तुम्हाला सांगितले. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नसेल आवडला तरी सुद्धा लाईक करा, पण व्हिडिओला लाईक करा. जर तुमच्याकडे सुद्धा असे काही शब्द असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, अर्थात त्याच्यात टाका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील. आणि माझ्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा लेटेस्ट अपडेटसाठी. आणि जाण्यापूर्वी आणि शेवटचं, स्वच्छ भारत अभियान लक्षात असू दे. आपला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा आणि पाणी वाचवा. महाराष्ट्रात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे त्याचा काटकसरीने आणि जपून वापर करा. चला मग मी तुमचा निरोप घेतो. नेक्स्ट व्हिडिओपर्यंत हस्ता ला विस्ता. सगळं विसरलो. मुंबईमध्ये बोलणारी जाणारी भाषा, बोलणारी जाणारी